गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी सर्वांची आवडती असणारी चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी नक्की फॉलो करून बघा, कारण की अगदी सॉफ्ट म्हणजेच आईस्क्रीम पार्लरमध्ये जशी आईस्क्रीम मिळते तशाच चॉकलेट आईस्क्रीमची ही रेसिपी आहे। प्रथम गॅसवरती दूध तापायला ठेवते। आता हे दूध मी कोणते घेतलेले आहे तर हे फुल फॅट क्रीम असलेले म्हशीचे ताजे दूध आहे, हेच मी वापरणार आहे। त्यामुळे आईस्क्रीम सॉफ्ट होण्यास मदत होते। अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेले आहे। याबरोबरच एका वाटीमध्ये अर्धा कप मी दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 3 टेबलस्पून कोको पावडर घालते आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी मऊसूत ह्याची पेस्ट बनवायची आहे। यामध्ये थोड्याही प्रमाणात लम्स राहता कामा नाही। दूध उकळलेलं आहे। आता यामध्ये ही तयार केलेली पेस्ट सर्व घालणार आहे। ही पेस्ट घालताना हळूहळूच घालायची आहे, म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाही। सर्व पेस्ट घालून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिटं तरी हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे, फक्त अर्धी वाटी साखर। साखर घातल्यानंतर सुद्धा हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिटं लो फ्लेमवरती हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचं आहे। मिश्रण उकळत असताना मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला चिटकलं जात नाही। मिश्रणाला दाटसरपणा आलेला आहे। आता मी गॅस बंद करते। हे मिश्रण गार झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी मिल्क पावडर घालत आहे। याबरोबरच घरची जी साय असते दुधावरती आलेली तीच मी इथं वापरत आहे, फक्त अर्धा कप दुधाची साय। यासाठी बाजारातील क्रीम वापरायची अजिबात गरज नाही। घरच्या साईने सुद्धा चॉकलेट आईस्क्रीम एकदम सॉफ्ट बनते। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ब्लेंडरच्या साहाय्याने कमीत कमी 10 मिनिटं ब्लेंड करून घ्यायचं आहे। तुम्हाला जरी वाटले की सर्व मिश्रण एकजीव झालेले आहे तरीसुद्धा 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे। यामध्ये आता चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी चॉकलेट इसेन्सचा मी वापर करत आहे। फक्त 4 ते 5 थेंब बस यामध्ये इसेन्स घालायचं आहे। त्यानंतर ब्लेंडरने फक्त 1 मिनिट ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मी सेट करण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या टीनचा वापर करत आहे। तुमच्याकडे जर का आईस्क्रीमचं टीन उपलब्ध असेल तर त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण तुम्ही स्टोअर करू शकता सेट होण्यासाठी। आईस्क्रीम लवकर सेट होण्यासाठी फ्रीजची कॅपॅसिटी थोडीशी वाढवून ठेवायची असते। साधारण 8 ते 9 पर्यंत जर का कॅपॅसिटी वाढवून ठेवली तर 2 ते 3 तासांमध्येच आपली आईस्क्रीम रेडी होते। माझ्याकडे 3 प्लॅस्टिकचे कप आहेत, तर त्यामध्ये सुद्धा मी हे मिश्रण स्टोअर करून ठेवते सेट होण्यासाठी। त्यामुळे कप आईस्क्रीमचा सुद्धा आपल्याला आस्वाद घेता येईल आणि छोट्याशा कपमध्ये सुद्धा ही आईस्क्रीम किती सॉफ्ट बनते याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येईल। त्यामुळे मी हे मुद्दामूनच 3 कप घेतलेले आहेत आईस्क्रीम सेट करण्यासाठी। हे तिन्ही कप झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवते। आता उरलेलं मिश्रणसुद्धा मोठ्या टीनमध्ये मी सर्व टाकून देते आणि हा सुद्धा टीन झाकण लावून फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून देते। आईस्क्रीम सेट होईपर्यंत टॉपिंगची तयारी करूया। त्यासाठी मी 6 ते 7 काजू घेतलेले आहेत, यांची बारीक तुकडे करून घेते। याबरोबरच अजून टॉपिंगसाठी मी वापरणार आहे चोको चिप्स। आईस्क्रीम सेट झालेली आहे। आता मी या टीनमधून काढून घेते। तयार झालेल्या आईस्क्रीमवरती सेम डिस्टन्सवरती मार्किंग करून घेते, म्हणजे एकसारख्या स्लाईस आईस्क्रीमचे मिळून जातील। एकदम सॉफ्ट चॉकलेट आईस्क्रीम रेडी झालेली आहे। आता हलक्या हाताने मी ही स्लाईस कापून घेते। टीनमध्ये थोडीशी क्वांटिटी जास्त होते, त्यामुळे दोन्ही हाताच्या साहाय्याने याची स्लाईस कट करून घेते। व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला दिसत असेल की अगदी सॉफ्ट अशी चॉकलेट आईस्क्रीम आपली बनलेली आहे। त्यामुळे दरवेळेस आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खाण्याची काहीच गरज नाही। थोडासा चेंज म्हणून तुम्ही अशा प्रकारची ही रेसिपी फॉलो करून घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता। या व्हिडिओमधील स्लाईसच्या टेक्स्चरवरून तुम्हाला लक्षात येत असेल की अगदी सॉफ्ट अशी आईस्क्रीम बनलेली आहे, कारण की स्लाईसमध्ये बघा कुठेही आईस्क्रीमचा बर्फ झालेला दिसत नाही आहे, पण सॉफ्ट अशी आईस्क्रीम दिसत आहे। एका प्लेटमध्ये काही स्लाईस मी काढून घेतलेले आहे। आता सर्व करताना यावरती थोडीशी टॉपिंग करायची आहे। टॉपिंगसाठी मी काजू आणि चोको चिप्स यांची चॉईस केलेली आहे, त्यामुळे थोड्याशा प्रमाणात काजूंचे तुकडे आणि थोड्या प्रमाणात चोको चिप्स यावरती मी घालत आहे। चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याची कमेंट करायला विसरू नका। याबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। ही आईस्क्रीम तर तुम्ही पाहिली किती सॉफ्ट झालेली आहे। आता कपमध्ये
सेट करण्यास ठेवलेली आईस्क्रीमसुद्धा पाहूया. यावरून सुद्धा तुम्हाला होममेड चॉकलेट आईस्क्रीमच्या रेसिपीला एक लाईक देण्याची नक्कीच इच्छा होईल. त्यापूर्वी यम्मी यम्मी आणि सॉफ्ट चॉकलेट आईस्क्रीमचा एक स्लाईस आपण खाऊन पाहूया. एका प्लेटमध्ये हा स्लाईस मी घेते आणि प्लास्टिकच्या फोर्कच्या मदतीने ही आईस्क्रीम खाऊन बघूया. आणि कट करतानाच बघतोय अगदी सॉफ्ट असा पीस आपल्याला कट करता आलेला आहे, ते पण प्लास्टिकच्या फोर्कने. वाव, व्हेरी यम्मी अँड सॉफ्ट चॉकलेट आईस्क्रीम रेडी टू ईट. कप आईस्क्रीमसुद्धा आता सेट झालेली आहे. यातील एक कप आईस्क्रीम मी तुम्हाला बाउलमध्येच काढून दाखवते. या आईस्क्रीमचा पण लुक खूप मस्त आलेला आहे आणि कलर बघताय अगदी प्रॉपर असा कलर जसा असतो चॉकलेट आईस्क्रीमला तसाच आलेला आहे. कारण की कोको पावडरची क्वांटिटी आपण अगदी योग्य प्रमाणामध्ये घेतली होती, फक्त 3 टेबलस्पून. यावरती सुद्धा थोडंसं डेकोरेट करूया काजूचे तुकडे आणि चोको चिप्सने. याचा सुद्धा एक बाईट बघूया आपण. प्लास्टिकच्या फोर्कनेच या कप आईस्क्रीमचा आनंद लुटूया. अगदी सॉफ्ट अशी चॉकलेट आईस्क्रीम रेडी आहे आणि यामध्ये आपण इसेन्ससुद्धा घातलेला आहे, त्यामुळे ही आईस्क्रीम टेस्ट करताना इसेन्सचा फ्लेवरसुद्धा खूप मस्त येत आहे. जवळनं दाखवते एक बाईट तुम्हाला. टेक्स्चरवरनं लगेचच दिसत आहे. मस्त आणि डिलिशियस अशी चॉकलेट आईस्क्रीम आपल्याला घरच्या घरी नक्कीच बनवता येते. चला तर मग सखींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.